आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंधीन, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तिवेळी प्राप्तप्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगदानंद कंद सच्चिदानंद गहन पराग परिपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढिवाळ निष्ठावंत भक्त पैठण निवासी शांतीब्रह्म नाद बाबा यांचा 4 चरणाचा नामाचं महत्व आणि भगवंताला अजून काय आवडतं त्याचं दिग्दर्शन करणार अति महत्वाचा आणि सुंदर अभंग आहे. विठाला 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 विठाला. हो, सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा: छत्रपती शिवाजीराजा वैराग्यमूर्ती तुकोबराय समर्थ रामदास स्वामी माऊली ज्ञानोबराय आदी करून सकल साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या गोडमातीच्या कुशीमध्ये संपूर्ण विश्व ज्यांनी पाहिलं, परंतु समाधी घेण्याकरिता ज्या आरंकापुरामध्ये माझ्या विश्वमाऊलींनी सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ जागा निवडली आणि त्या पंचक्रोशीतील ज्ञानोबरायांची पावलं ज्या भूमीला लागली ती भूमी म्हणजे मोहितीवाडी. आणि अशा मोहितीवाडीमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटाने आनंदाने उत्साहाने ग्रामस्थांच्या आयोजनाने नियोजनाने गुणीजनांच्या सहकार्याने याही वर्षी नव्या उमेदनं नवीन वर्षाचा चैत्र पाडवा म्हणजे नवीन वर्षाचा आणि नवीन वर्ष सुरू असताना संपूर्ण वर्ष गावकऱ्यांना सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं म्हणून भगवंताच्या नामघोषानं या वर्षाची सुरुवात व्हावी आणि म्हणून या गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी घेतलेला हा अट्टहास आणि भगवंताच्या नामाचा अखंड हरिनाम सप्ताह पहिल्या दिवसाची सेवा आणि ही सेवा माझ्या वाट्याला आली आणि म्हणून हे छोटंसं कीर्तन पुष्प तुम्हा श्रोते सज्जनमय बाबांच्या उपस्थितीमध्ये हनुमंतरायाच्या चरणावरती समर्पित करायचं आहे. विठाला 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 विठाला. अभंग नादबाबांचा आहे. नादबाबांनी या अभंगामधून भगवंताच्या नामाचा महिमा वर्णन केलेला आहे. पहिल्या चरणामध्ये नादबाबांनी भगवंताला नाम आवडतं सांगितलंय. दुसऱ्या चरणामध्ये तुळशीमाळ गोपीचंदन टिळा आवडतोय. तिसऱ्या चरणामध्ये आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आवडते देवाला. आणि हे 5 नियम ज्याच्या जीवनामध्ये ज्यांनी अंगीकारले तो भाविक तो वारकरी भगवंताला अगदी आपल्या प्राणप्रिय होतो. हे नादबाबा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. विठाला 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 विठाला. सुंदर असा नादबाबांचा अभंग आहे. आपण सरळ सरळ भावार्थ पाहिलेला आहे. तुम्ही म्हणाला महाराज संपलं काय कीर्तन? संपलं नाही. आपल्याला या अभंगावर निरूपण करण्यापूर्वी प्रथमतः या ग्रामस्थांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करावं. आता रोज आम्ही या महाराष्ट्रभर फिरतो, परंतु वारकऱ्यांविषयी एवढा कळवळा, एवढं प्रेम, एवढी श्रद्धा या गावामध्ये पाहायला मिळालं. महाराज माझ्या माता माऊल्या रामकृष्ण हरी भजन सुरुवात झाल्याबरोबर मंडपामध्ये येऊन बसल्यात, पण माझ्यावर रागवल्या. अभंग नादबाबांचा आहे. ऐका नादबाबा कोण. पैठण क्षेत्रामध्ये ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला भागवत हरिपाठ उपदेश केलाय त्या नादबाबांचा जगाचं कल्याण जगाचं हित चालू आहे. आणि एक दिवस नादबाबा शांत झोपलेत. 12 वाजलेले आहेत आणि नादबाबांना स्वप्न पडलंय. नादबाबा
उठा नाथबाबा, उठा. मी अलंकापुरामधून माऊली ज्ञानोबाराय बोलतोय. 300 वर्षापूर्वी मी समाधी घेतली, परंतु आज माझ्या समाधीजवळ जंगल माजलाय. कुणीही दिवाबत्ती करायला कुणी नाही आहे. झाड झुडप, समाधी कोणाला मात्र ज्ञात नाही आहे. नाथबाबा, माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे. मला त्रास होतोय. अलंकापुराला या, ती अजान वृक्षाची मुळी बाजूला करा आणि समाजापर्यंत जी चुकीची प्रत ज्ञानेश्वरीची गेलेली आहे ती शुद्ध करून समाजापर्यंत न्या. नाथबाबा अर्ध्या रात्री खडकन डोळे उघडे करून उठून बसलेत. पाहिलं इकडं तिकडं कुणी नाही आहे. सकाळी स्नानादी आटोपलं. गावातले भजनी मंडळ जमा केले. विना, पखवाज, टाळ, चिपळ्या आणि गावातली सर्व दिंडी मंडळ जमा केले आणि निघाली नाथबाबांची दिंडी पैठणवरून. कुठं? आळंदीला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरे हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी 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 हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी 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 हरी. हरी 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 हरी. आणि माझ्या नाथबाबांची दिंडी आळंदीला निघालेली. कुठून निघाली माता मावले हो? आळंदी कुठून? दिंडी कुठून निघाली? कुठं जायची आहे? आळंदीला जायची. दर मजल करत मुक्काम करत 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 एकादशीच्या दिवशी नाथबाबांची दिंडी इंद्रायणीच्या काठावर येऊन उभी राहिली. पाहिलं आळंदीचं पाणी, इंद्रायणीचं पाणी संत गतीनं वाहत आहे. खळखळ 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 वाहत आहे. अलंकापुरामध्ये झाड झुडप जंगल पाहिलं. नाथबाबांनी विचार केला की ज्ञानोबारायांची समाधी शोधायची कुठं. आणि मग नाथबाबांनी डोळे झाकले आणि स्वप्नात सांगितल्याप्रमाणे पहिलं सिद्धेश्वराचं मंदिर शोधून काढलं. नाथबाबा सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ गेले आणि स्वप्नात सांगितल्याप्रमाणे नंदीच्या पाठीमागे गेले आणि त्या नंदीच्या पाठीमागली शिळा बाजूला करून विवरामध्ये प्रवेश केला. नाथबाबा विवरामध्ये गेलेत आणि विवरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर लाखो सूर्यांचं तेज एकाच वेळेस चमकावं असं लाखो सूर्याचं तेज नाथबाबांना समोर. आणि मग मात्र शांतीब्रह्म नाथबाबांनी साष्टांग दंडवत घातलाय आणि ज्ञानोबारायांना विचारलंय, माऊली काय आदेश आहे माझ्यासाठी? का मला बोलून घेतलंय अलंकापुराला? माऊलींनी सांगितलं, नाथबाबा माझ्या कंठाशी जी आजान वृक्षाची मुळी लागलेली आहे ती पहिल्यांदा बाजूला करा. आजान वृक्षाची मुळी बाजूला केली आणि मग नाथबाबांनी पाहिलं तर 300 वर्षापूर्वी जी माऊली ज्ञानोबारायांच्या पुढे फळ फुळ नैवेद्य अर्पण केलाय तो 300 वर्षानंतर सुद्धा अगदी तसाच्या तसाच आहे. नाथबाबा गहिवरले. ज्ञानोबारायांना सांगितलं, नाथबाबा
समाजासमोर जी ज्ञानेश्वरी गेलेली आहे ती मात्र थोडीफार त्याच्यामध्ये चुका झाल्यात. ज्ञानेश्वरी शुद्धी करून समाजापर्यंत न्या. आणि मग नाथबाबा ज्ञानेश्वरी ऐकायला बसले आणि माझी माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगायला लागले. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि जी ज्ञानेश्वरीला सुरुवात झाली तर एकादशीचा दिवस गेला, रात्र गेली आणि बार्शीचा दिवस उजडला. ज्ञानेश्वरी चालू आहे कुठं? विवरामध्ये. नाथबाबा ज्ञानेश्वरी ऐकतायत, परंतु जी नाथबाबांबरोबर जी दिंडी आलेली आहे ती मात्र इंद्रायणीच्या काठावर 24 तास तशाच्या तशीच उभी आहे. 9 वाजले 10 वाजले, ज्ञानोबरायांना वाटलं मी ज्ञानेश्वरी सांगतोय, नाथबाबा ज्ञानेश्वरी ऐकतात. आणि जे पैठणवरून जी दिंडी आलेली आहे ती 24 तास झालेत, उलटून गेलेत, इंद्रायणीच्या तटावर उभी आहे. ज्ञानोबरायांनी दुसरं रूप घेतलं. एका बैलगाडीमध्ये सर्व जेवणाचं साहित्य भरलं आणि ज्ञानोबराय निघाले जंगलामध्ये इंद्रायणीच्या काठावर. झाले ज्ञान देव वाणी, झाले ज्ञान देव वाणी, झाले ज्ञान देव वाणी, झाले ज्ञान देव वाणी. आले सामुग्री घेऊनी, 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 आले सामुग्री घेऊनी. आणि मग ती नाथबाबांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी ऐकली आणि जगाचा उद्धार करण्याकरता त्या विवराच्या बाहेर आले आणि या समाजाचं उद्धाराचं काम केलं. आपला आता बास झालं. आपला देह ठेवा आणि भगवंताजवळ चला. नाथबाबांनी देह ठेवला. पैठणमधले सगळे गावकरी जमा झाले. नाथबाबांची तिरडी सजवली. नाथबाबांना तिरडीवर झोपवलंय आणि नाथबाबांची अंतयात्रा पैठणच्या पेठेमधून निघाली. अगदी पैठणच्या महत्वाच्या पेठेमध्ये जी अंतयात्रा आली, पुढला जो खांदेकरी होता तो पाठीमागच्या खांदेकराला म्हणायला लागला, काऊराम भाऊ, आयुष्यभर नाथबाबांनी जगाला उपदेश केला. आयुष्यभर नाथबाबांनी जगाला रामायण सांगितलं. आयुष्यभर नाथबाबांनी जगाला भागवत सांगितलं. आयुष्यभर जगाला नाथबाबांनी ज्ञान दिलं. आपलं काही चालू दिलं नाही, परंतु आज आपल्याच खांद्यावरती चालले काही नाही. कोणाला कधी अभिमान होईल सांगता येत. काळाच्या छाताडावर पाय देऊन आलेले माझे नाथबाबा ताडकन उठून बसले. सांगितलं खाली ठेवा. आता प्रेत यात्रेवर जर एखादं जर उठून बसलं, मागले राहतील का? नाथबाबा उठून बसल्यावर पाठी मागले राहिले. फक्त 4 जण राहिले. नाथबाबांनी त्यांना सांगितलं खाली ठेवा, मी नंतर कधीतरी जाईन, तुम्ही घरी जा. विठारा विठाला 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 विठाला. नाथबाबा घरी आले आणि जगाचं कल्याण सुरुवात केलं. आणि संतांचा अवतारच त्याच्यासाठी आहे महाराज. कशासाठी आहे? जगाचं कल्याण करता ही संत मंडळी आलेली असतात आणि जगाचं कल्याण करत राहतात. नाथबाबांनी पुन्हा जगाचं कल्याण करायला सुरुवात केली. पुन्हा एक दिवस नाथबाबांच्या मनात आलं की आता आपला देह ठेवा. नाथबाबांनी पुन्हा आपला देह ठेवला. पैठणमधली लोक जमा झाली. नाथबाबांची अंत्ययात्रा पैठणमधून निघाली आणि पुन्हा नाथबाबांची अंत्ययात्रा पैठणच्या चौकामध्ये आली. आणि एक आई साहेब आपल्या मुलीला सासरी घालवायला त्या चौकामध्ये येऊन गाडीची वाट पाहत बसली होती. नाथबाबांची अंत्ययात्रा समोरून आली. त्या आई साहेबांना अशी कडा बोटं मोडली. माझं लेकरू नांदायला चाललंय म्हटली पहिल्यांदा.
आणि नादबाबाईला आजच जायला जमलं का? काल जमलं नाही, उद्या जमलं नाही, आजच जमलं का? माझं एकुलतं एक लेकरू पहिल्यांदा सासरी नांदायला चाललंय. माय बाप, काळाच्या छाताळावर पाय देऊन आलेले माझे नादबाबा ताडकन उठून बसले. गळ्यातला हार काढला, सुतुळ्या तोडल्यानं उठून बसले. पाठीमागले थांबले, गेले सगळे निघून. नादबाबांनी त्यांना सांगितलं, खाली ठेवा, मी नंतर जाईन. आता मात्र नादबाबांनी या जगाला त्रास दिला नाही. त्या षष्टीला नादबाबांनी गोदावरीच्या पाण्यामध्ये जल समाधी घेतली. पुन्हा समाजाला त्रास. असे शांती ब्रह्म नादबाबा आपल्याला. काल गारा नाही झाल्या मला वाटतं इकडे ना. तुम्ही जर नाराज जर राहिले तर गारा होतील. जरा कीर्तनामध्ये बसताना फ्रेश बसायचं आणि टाळी वाजवायची. जेव्हा जेव्हा आपल्याला चांगलं वाटतं. टाळी का वाजवायची तुम्हाला सांगतो, ऐका एकदा. भोजन में थाली को टाळी का वाजवायची एकदा ऐका. भोजन में थाली को, बगीचे में माली को, ससुराल में, मी नाही म्हटलं बरं का साली को, इकडून कुठून तरी आवाज आला. भोजन में थाली को, बगीचे में माली को, ससुराल में साली को, और कीर्तन में ताली को बड़ा महत्व रहता है. इसलिए जब जब अच्छा लगे ना, जोर से टाळी वाजवा बरं एकदा टाळी. आणि एवढं सांगूनही जर ऐकलं नाही ना, पुढल्या जन्मात कुठं वाजवावं लागतील मी नाही सांगणार. विठाला विठाला आणि कीर्तनामध्ये बसताना फ्रेश बसायचं. कारण या कलियुगामध्ये आनंदाची, शांतीची, सुखाची फक्त एवढी 2 तासाची जागा राहिलेली. तुम्ही जर घरी गेला तर जर मोबाईल जर उचकला, मारले, जोडपले, खोपसले, गोफसले, फूस लावून पळवले, आडून लावून पळवले, एवढंच ऐकायला भेटते. आणि जर टी व्ही जर चालू केला, इथं बॉम्बस्फोट झाला, तिथं विमान पडलं, इथं बस पालती झाली, 100 मेले, 150 मेले आणि 25 मेले. आहे का दुसरं काही? चांगलं फक्त समाधान कुठे मिळतंय महाराज? एवढंच आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, आणि म्हणून कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, कथेमध्ये फ्रेश बसायचं. सगळे टेन्शन बाजूला सोडून बसायचं. आणि आपण ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोत ना, ही भूमी खूप पुण्यवान आहे महाराज. आपल्या विश्वामध्ये फक्त आपला भारत देश असा आहे. महाराजांचं प्रमाण पुन्हा एकदा ऐका. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. म्हणजे ज्या कुळ पवित्र आहे, जो देश पवित्र आहे, त्या देशामध्ये जे दास जन्माला येतात त्यांच्यासारखे भाग्यवान कोणीच नाही. नादबाबा याच्या पुढे जाऊन सांगतात भागवतामध्ये, भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. आणि म्हणून तुम्हाला भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात माऊली ज्ञानोबरायांच्या गावामध्ये, सानिध्यामध्ये जन्म मिळालाय. तुमच्यासारखे तर कोणी भाग्यवानच नाही. भाग्यवान नाही महाराज. मराठवाडा, विदर्भामध्ये जर गेलं तर महिना लोक एक वेळ जेवण करून 1.5 महिना चालत माऊलींच्या दर्शनाला येतात. आणि तुम्ही माऊलीच्या दरबारामध्ये किती पुण्यवान असेल, तुम्ही किती पुण्यवान असेल. आणि ह्या महाराष्ट्रात